आमची दिंडी पायी-पायी कुठं निघाली आहे चला तुम्हाला सांगते. आज आहे महाशिवरात्री आणि मला व्हिडिओ टाकायला खूप वेळ झाला आहे. एडिट करायला आणि व्हॉईस ओव्हर करायला वेळच मिळाला नाही. आमच्या घराच्या 5-10 मिनिटं अंतरावर खूप मोठं असं शिवधाम म्हणून मंदिर आहे. तिथं दरवर्षी यात्रा भरते आणि यावर्षी आम्ही गेलो तर तिथं खूप मोठी अशी गर्दी होती. खूप लाईन लागलेली होती दर्शनासाठी. तर आम्ही गेल्यानंतर ती लाईन बघूनच आम्ही आतमध्ये गेलोच नाही. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. तर एवढी गर्दी बघून आम्ही बाहेरच्या बाहेरच निघून आलो. आम्ही दर्शन वगैरे काहीच घेतलं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मंदिर वगैरे दाखवायचं पण राहून गेलं. कारण आम्ही फक्त यात्रेमध्ये फिरण्यासाठीच गेलो होतो. कारण तिथं भरपूर गर्दी होती. म्हटलं सोनू एवढा वेळ उभं राहणार नाही आणि हात पण दुखून येईल त्याला घेऊन आणि गर्दीमध्ये खूपच त्रास होईल. त्याच्यामुळे आम्ही दर्शन वगैरे काही घेतलं नाही. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तसंच आम्ही यात्रेमध्ये आलो. तर असे थोडंफार दुकानं वगैरे येत होते. मुलांचे खेळणे वगैरे होते. सर्वच काही होतं. मग सोनूसाठी काही खेळणे बघायचे होते. त्याच्यासाठी आम्ही फिरत होतो, पण त्याला खूपच त्रास होत होता. कारण एवढे तिथं मुलं भोंगे वगैरे वाजवत होते, एवढे आवाज करत होते. गाड्यांचा आवाज म्हणजे रोडवरच ही यात्रा भरते, त्याच्यामुळे खूपच त्रास होत होता. जागाच नव्हती जास्त, म्हणजे गाड्या पण यायच्या आणि त्याच्यामध्ये ही गर्दी पण. त्याच्यामुळे म्हटलं, की सोनूच्या डोक्याला वगैरे कधी कोणाचा हात वगैरे लागला, तर मग रिकामं काम होऊन जाईल. आता यात्रेमध्ये मुलांचे खेळणे तर जास्त नव्हते, फक्त भोंगे होते, काही कुरकुरे होते आणि मुलांचे डॉल वगैरे, बॉल असं मोठमोठ्या वस्तू होत्या. त्याच्यामुळे आमचं हे चालू होतं घ्यायचं. मग त्याला हे ₹50-60 एक खेळणं घेतलं. कारण त्याला कुडकुडे वगैरे भरपूर आहे. त्याच्यामुळे आम्ही नवीन काहीच घेतलं नाही. फक्त त्याला तेच घेतलं. मग म्हटलं मी घरी जाते. कारण मला तिथं थांबायचं म्हटलं तर मग एवढा आवाज होता आणि अंधार पण पडत होता आणि म्हटलं हा घाबरून वगैरे गेला तर मग रिकामं काम होऊन जाईल अजून. त्याच्यामुळे मग मी म्हटलं त्यांना, की मला घरी सोडून द्या. इथं मस्त साबुदाण्याची वाटप चालू होती. ज्या दिवशी महाशिवरात्री असली त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपासून इथं भरपूर जण असे साबुदाणा वाटप करतात. ज्यूस वगैरे भरपूर वाटतच असतात. लोकं जे दान करतात आणि भरपूर लोकं घेतात पण, खातात पण आणि चव पण छान असते. इथं बघा मग मुली मला घरी सोडून आले हे आणि मग मुलींना खेळण्यासाठी घेऊन आले. आणि सोनू बघा आमचं खेळणं कसं एन्जॉय करत आहे. त्याची मान दुखून येते तर मस्त मान खाली ठेवून बघत आहे. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.